आज जी आपण आरती म्हणतोय, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. ती आरती ज्यावेळेस रामदास स्वामी मोरगावला आले, मयुरेश्वराचं दर्शन घेतलं, त्याला पाहून त्यांना ती आरती सुचली आहे. अच्छा. आणि ते बघताना त्यांनी ते लगेच ते म्हटलंय की तो सुख करता आहे, दुःखांचं हरण करणार आहे. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी, आपण नुरवी पूर्वी असं म्हणतो, तर वार्ता विघ्नाची नुरवी म्हणजे तो हे करतो, प्रेम पुरवणारा असा तो देवत आहे. आणि अख्खं तो जसा त्यांना दिसला, त्याने जसं दर्शन दिलं तसंच्या तसं त्यांनी वर्णन केलं. म्हणून ते लंबोदर पीतांबर फणीवर बंधना वगैरे वगैरे जे आहे हे त्यांना तिथं मयुरेश्वराने दर्शन दिलं आणि तसंच्या तसं लिहिलं, जे आज आपण आरती सर्व ठिकाणी म्हणतो. मोरगावचा मोरेश्वर जो आहे आत्ताही अत्यंत सुंदर मूर्ती आहे, सिंदूर लेपन केलेलं आहे. त्यामुळे बरेच लोक म्हणतात मूळ मूर्ती कशी होती माहिती नाही. मुद्गल पुराणामध्ये मात्र ह्या मूर्तीचा उल्लेख येतो. अत्यंत सुंदर अशी मूर्ती आहे, चतुर्भुज मूर्ती आहे. 2 वरच्या हातांमध्ये पाश अंकुश धारण केलेला आहे, डावीकडे सोंडे आणि एका हातामध्ये मोदक धरलेली ही मूर्ती मुद्गल पुराणात येते. इतकी सुंदर ती मूर्ती आहे. आत्ताच्या मूर्तीमध्ये डोळ्यांच्या इथं हिरे आहेत, बेंबीला हिरे. द्वारयात्रा बऱ्याच वेळेस केली जाते. जर कोणी मोरगावला गेलं तर 100% द्वारयात्रा करा. स्वतः मोरया गोसावींची तिथं प्रतिमा कोरले.